मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग खूप छान दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो, हलका फुलका दाखवलाय. एंगेजमेंट गुंतून राहील असा आजचा एपिसोड आहे. तर काल आपण पाहिलं होतं प्रेक्षकांनो, कल्पनाताई गॅसचा ओटा आवरत असतात. अर्जुननी केलेला पसारा आणि त्यांच्या लक्षात येतं अर्जुनने आणलेलं डाळीचं पीठ एक्सपायर झालंय. इकडे सायलीला पण वॉमिटिंग होत असतात. तेव्हा अर्जुन जरा टेन्शनमध्ये येतो आणि विचारत असतो, सायली काय झालं, तुला बरं वाटतंय ना? कल्पनाताई बिचाऱ्या घाबरून आता अर्जुनच्या रूम मध्ये येतात बरं का. अश्विनला पण घेऊन येतात त्या. अर्जुन म्हणत असतो तेवढ्यात सायलीला, अगं सायली बरं वाटतंय ना तुला, का अश्विनला घेऊन येऊ? सायली अगं दार उघड, बोल ना काहीतरी. तेवढ्यात कल्पनाताई आल्यावर का बेडरूम मध्ये अर्जुनच्या आणि त्याला विचारतात, अरे बाबा अर्जुन, अरे तू याच डाळीच्या पिठाचे लाडू केले का? अरे ते पीठ एक्सपायर झालंय बाबा. अश्विन विचारतो, दादा काही त्रास होतोय का वहिनीला? अर्जुन आता घाबरतो बरं का आणि पुन्हा सायलीला आवाज द्यायला लागतो, अगं ए सायली तू ठीक आहेस ना? सायली, अरे तिला उलट्या होत आहेत रे अश्विन. आता कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे. मग तेवढ्यात सायली येते बरं का बाहेर आणि तिला काही झालेलं नाहीये, कारण ते डाळीचं पीठ एक्सपायर होऊन 1च दिवस झालेला असतो. सायली म्हणते, काय झालं तुम्हाला, काय घाबरलात का? अर्जुन इतका काळजी करत असतो, काय झालं सायली, तुला उलट्या होत आहेत का? तुला काही त्रास होतोय का? गो तू एक्सपायर पिठाचे लाडू खाल्लेत? अश्विन आपण ना ऍडमिट करूयात आताच्या आत्ता सायलीला. अश्विन म्हणतो, दादा थांब जरा थांब. वहिनी तुला काही त्रास होतोय का? अश्विन विचारतो सायलीला. सायली म्हणते, नाही मला काही होत नाहीये. अर्जुन म्हणतो, अरे देवा चुकलंच माझं, मी बघितलंच नाही या पिठावर काय तारीख आहे. मी तुला याचे लाडू खाऊ घातले ग सायली. मी पण ना तुझे डोळे पूर्ण करण्याच्या नादात काही बघितलंच नाही. अश्विन चल बरं आपण हिला आधी ऍडमिट करूयात. सायली म्हणते, अरे पण मला काही नाही होते. शेवटी अश्विन म्हणतो, दादा जरा थांबतोस का? 2 मिनिटं थांब. वहिनी तुला बरं वाटतंय का? काही डसमळल्यासारखं वगैरे असं काही त्रास होतोय का? सायली म्हणत असते, मला नाही होते काही. अर्जुनचं आपलं एकच, नाही तिला ऍडमिट करून टाकू आपण. अश्विन म्हणतो, ए दादा थांब ना जरा, गप्प बसतोस का? थांब, शांत हो, तू लक्ष ठेव तिच्याकडे, आणि रात्रभर काही त्रास झालाच वहिनीला तर मग मला सांग, आपण मग तिला ऍडमिट करूयात. कल्पनाताई म्हणतात, अरे अश्विन आपण आधीच काळजी घेऊ ना. शेवटी अर्जुन म्हणतो, हो मम्मा तुझं बरोबर आहे, आपण ऍडमिट करून टाकू सायलीला. मला हसू आलं बरं का प्रेक्षकांना या सीन मध्ये. शेवटी अश्विन म्हणतो, मम्मा हे बघ, ही दादा रे शांत हो रे. मम्मा हे बघ, ही डेट बघ. अगं 1च दिवस झालाय पीठ एक्सपायर होऊन. अर्जुन म्हणतो, बाप रे 1 दिवस झालाय. शेवटी सायली त्याच्याकडे रागाने बघते, अहो शांत बसा ना. काही नवरे उतावळेच असतात. शेवटी अर्जुन म्हणतो, सायली तुला बरं वाटतंय ना खरंच, तुला काही त्रास नाही होते ना? सायली म्हणते, हो मला काही त्रास नाही होते. अश्विन म्हणतो, मम्मा चल, वहिनीला काही त्रास नाही होते, चल आपण जाऊयात. कल्पनाताई म्हणतात, अहो बाई आराम कर सायली. अर्जुन म्हणतो, ए अश्विन मी तुला फोन करेल बरं का काही झालं तर. आता हे गेल्या लागली सायली झोपी पण जाते. हा म्हणत असतो, सायली काही होत नाहीये ना तुला अनइझी वाटलं तर मला सांगायचं असतं. आता ही झोपायला जाते ना लागली, तो म्हणतो, तू कशाला आली इथपर्यंत, मला सांगायचं असतं ना. अरे देवा अति काळजी आहे प्रेक्षकांनो अर्जुनला. सायलीला आता कंटाळा आलाय, म्हणजे वैतागच आलाय. तो म्हणत असतो, आपण ऍडमिट करूया का सायली, तुला खरंच बरं वाटतंय ना? सायली म्हणते, तुम्ही ना आता इतके प्रश्न नका विचारू, आता मला मळमळायला लागेल. मग अर्जुन म्हणतो, झोप बाबा तू झोप. सायली आता झोपून जाते, पण तो तिला पुन्हा विचारणार असतो बरं का प्रश्न. पण सायली आता तोंडावून पांघरून घेते. पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी, एक मजा दाखवली आहे. ते ना ऍक्च्युली प्रेक्षकांना अर्जुन सायलीचे सीन खूप छान दाखवतात, म्हणजे हलके फुलके दाखवतात. ठिपक्याच्या रांगोळीचे एपिसोड कसे बघत होतो आपण, अगदी तसे. आता सकाळी यांची जायची थोडीशी गडबड दाखवली आहे त्यांनी. सायली किचनमध्ये असते, कल्पनाताई पण असतात किचनमध्ये, अस्मिता गोलूला सांभाळत असते, तिला निघायचंय. सायली तिचा डब्बा करते, विमल डब्बा भरते. अर्जुन म्हणतो, मम्मा अगं मला उशीर होतोय, कॉफी दे. मग अश्विन विचारतो, वहिनी तुला रात्री त्रास नाही ना झाला, ओकेस ना तू? सायली म्हणते, हो मी बरी आहे भाऊजी, मला काही त्रास नाही झाला. तेवढ्यात अस्मिताची कॅब येते, मग ती निघते डब्बा आणि ते घेऊन, कारण ती जॉबला लागली आहे ना प्रेक्षकांनो. आणि अर्जुन अश्विन पण निघाल्यात. आता कल्पनाताई आणि सायलीच घरी असतात. दोघी जणी आता सगळे गेल्यावर थोडीशी उसंत घेतात. आता कल्पनाताई म्हणतात, बाई आता रोज अशी तारेवरची कसरत आहे आपली. आता काय अस्मिताला आणि अर्जुन अश्विनला रोजच बाहेर पडायचंय. सायली म्हणते, विमलताई कॉफी देता का हो जरा? प्रेक्षकांनो विमलची किती मदत होते ना यांना. मला विचारा, हाताखाली कोणी नसलं की काय होतं, फार फजिती होते बरं का. असो, विमलची कमाल आहे बिचारीची, तिची मदत आहे म्हणून या सायलीबाई आणि कल्पनाताई जरा निर्धास्त असतात. तर तेवढ्यात सायलीला फोन येतो आश्रमातनं. ती मधुभाऊंना म्हणते, हो मधुभाऊ येते मी आश्रमात. हो चालेल असं काहीतरी ती फोनवर बोलते आणि म्हणते, निघतेच मी, घरीच आहे मी, निघते. आणि मग तिने फोन ठेवलाय आणि कल्पनाताईला सांगितलं की आई मला ना जायचंय आश्रमात, तुम्ही गोलूला बघाल ना?
कल्पनाताई म्हणतात, "हो बाई तू जा, मी बघते हां गोलूकडे." आता कल्पनाताईंची जरा फजितीच आहे बरं का प्रेक्षकांनो. गोलू खूप छोटा आहे, त्यामुळे तो राहत नाही बरं का. पण तेवढ्यात अस्मिताचा फोन येतो त्यांना. सायली पण निघाली आहे आश्रमात जाण्यासाठी. कल्पनाताई बाळाला आता खेळवत असतात असं त्यांनी दाखवलंय. मग यानंतर दाखवलंय प्रियाचा सीन. प्रिया आता जेल बाहेर पडली बरं का आणि पुढचा प्रोमो फार भारी दाखवला बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. चैतन्याला कळलंय की ती जेलच्या बाहेर पडली आहे आणि चैतन्याला असा डाऊट आहे की त्याने श्वेताला कुठेतरी बघितलंय. मस्त इंटरेस्टिंग ट्विस्ट घेतलाय त्यांनी. प्रिया विचार करत असते इथे मनाशी, ही श्वेता कुठे राहिली, हिचा फोन पण नाही येते, माझे कॉल पण नाही घेते ती, मला कसं कळेल तिथे काय सुरू आहे. तेवढ्या श्वेताचा कॉल त्या कॉन्स्टेबल बाईच्या मोबाईलवर येतो आणि ती बाई प्रियाला फोन देते. प्रिया विचारत असते श्वेताला, कुठेस तू, मूर्खासारखी मी तुझी वाट बघते. अगं तू काय मला सांगणार होतीस सगळं. श्वेता म्हणते, अगं हो प्रिया, पण मला असं आश्रमातनं डायरेक्ट बाहेर नाही पडता येते. अगं इथे मी सगळ्यांचं कसं ऐकते, कसं आदर करते हे दाखवावं लागेल ना मला. असं सारखं सारखं काय कारण सांगून मी बाहेर पडू. प्रिया म्हणते, अगं तू माझे फोन नव्हती घेत. तर ती श्वेता म्हणते, अगं इथे माझ्या आजूबाजूला असतं ग कोणीतरी सतत, तू मला सारखे फोन नको करूस प्रिया, नाहीतर सगळ्यांचा विश्वास मिळवण्याच्या आधीच मी तो गमवेल. इकडे सायली आलेली असते आता आश्रमात आणि विचारत असते, कसे आहात मधुभाऊ, बरं वाटतंय ना तुम्हाला. मधुभाऊ म्हणतात, हो बेटा आता बरं आहे. सायली त्यांना म्हणते, मधुभाऊ हे आणि चैतन्य भाऊजी आता येतच असतील, आता जे काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ना ते दाखवा त्यांना तुम्ही, मग आपण ते सगळं चर्चा करूयात. आता आश्रमाचा कारभार कसा चालतो यावर त्यांनी जरा डिस्कशन केलंय. पुन्हा इकडे प्रियाचा सीन दाखवलाय. सायली पोहोचली आश्रमात. आता ती श्वेताला बघते फोनवर बोलताना. सायली मधुभाऊंसाठी चहा आणत असते स्वयंपाकघरात जाऊन. तेवढ्यात प्रिया म्हणत असते फोनवर, श्वेता तू इकडे ये, मला पुढचं प्लॅनिंग करायचंय. श्वेता म्हणते, भेटूयात प्रिया आपण, तुमच्या वेळेप्रमाणे मला नाही येता येणार, मी माझ्या वेळेप्रमाणे येईल. प्रिया म्हणते, VDS का, इथे व्हिजिटिंग आवर्स असतात, तुला कळत नाही का जेलमध्ये. अगं तुला काय हवं तेव्हा येऊन भेटता येणार आहे का. श्वेता म्हणते, मग काय करायचं, एवढ्या सगळ्यांना माझ्यावर संशय येऊ द्यायचा आहे का. मग तेवढ्या सायली आता किचनमध्ये येते असं त्यांनी थरार रंगवलाय. प्रिया म्हणत असते, बरं ठीक आहे, तू तू कर मॅनेज, पण ये मला भेटायला. आणि एक काम कर, मी तुला पत्ता पाठवते, तिथे येऊन भेट मला. श्वेता म्हणते, काय. तेवढ्यात आता सायली तिला बघते बरं का श्वेताला फोनवर बोलताना. श्वेता म्हणत असते, एवढं सगळं कसं जमवणार आहेस तू. हे ती वाक्य बोलते तेव्हा सायली तिला आवाज देते, श्वेता. प्रियाला आवाज ऐकू येतो सायलीचा. ती लगेच म्हणते, तू ठेव बाई फोन ठेव, सायली आली वाटतं. श्वेता आता सायलीकडे वळून बघते आणि सायली तिच्याकडे बघतच राहते. श्वेता घाबरलेली असते आणि इकडे प्रिया कॉन्स्टेबल बाईला फोन परत देते. श्वेता विचारते सायलीला, काय झालं सायली ताई. सायली म्हणते, अगं चहा किती कप ठेवलायस. श्वेता म्हणते, हो ठेवलाय, जास्तीच ठेवलाय चहा. मग सायली म्हणते, काय झालं ग, अशी घाबरल्यासारखी का दिसतेस तू. श्वेता म्हणते, अगं ते मला काय वाटलं की कामाच्या वेळी मी फोनवर बोलते ना, तर तुम्ही चिडाल माझ्यावर. सायली म्हणते, अगं मी चिडलेली नाहीये श्वेता, पण तुझं बरोबर आहे, कामाच्या वेळेला फोनवर बोलू नये. तू एवढं मनापासून कोणाशी बोलत होतीस, नाही म्हणजे जमवा जमव कर कोणाला म्हणत होतीस. श्वेता म्हणते, ते मी माझ्या आईशी बोलत होते. सासरच्यांनी मला घराबाहेर काढलं ते सांगितलं नाही ना मी तिला, तिच्या जीवाला कशाला मी घोर लावू ना. सायली म्हणते, हो पण मग जमवा जमवायचं काय बोलत होतीस तू फोनवर. श्वेता म्हणते, अगं ती म्हणाली की ती भांडी धुण्याचं काम घेते म्हणाली, तर आईला मी म्हणत होते की हे कसं जमवणार आहेस तू. सायली म्हणते, बरोबर आहे ग, तुझ्या आईचा जीव तुटत असेल ना तुझ्यासाठी, सासरी असा छळ आणि माहेरी पोटापाण्याचं सगळं प्रॉब्लेम. श्वेता काळजी नको करू, सगळं ठीक होईल बघ, या घरालाच तुझं घर समज तोपर्यंत. श्वेता म्हणते, तुम्ही बसा ताई, मी आलेच मधुभाऊंसाठी चहा घेऊन. असं म्हणून आता श्वेता सुटकेचा निर्धास्त टाकते, म्हणजे जर हा उसासा टाकते की बापरे बरं झालं सायलीने तिचं बोलणं नाही ऐकलं. श्वेता आता प्रियाला मेसेज करते की तू मला पत्ता मेसेज कर, मी येईल त्या जागेवर म्हणून. श्वेता मेसेजमध्ये लिहिते, सायली आली होती, मला पत्ता पाठव. पण तिला सायलीला काही डाऊट आलेला नाहीये, मला तू पत्ता पाठव, मी तिथे तुला येऊन भेटते, असं प्रियाला मेसेज केलाय श्वेताने. आता इकडे ही कॉन्स्टेबल बाई तो मेसेज प्रियाला दाखवते आणि म्हणते, हे घे प्रिया, तुझ्यासाठी मेसेज आलाय बघ. प्रिया श्वेताचा मेसेज रीड करते आणि त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणते, मला सचिनला फोन लावून द्या. ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, बरं हरकत नाहीये, तसंही मला पैसे देणारे सचिन साहेबच आहेत. असं म्हणून तिने आता सचिनला कॉल लावून दिला प्रियाला. पण या सीन मध्ये आपण बघतोय प्रेक्षकांनो, कल्पना आजीची जरा फजिती झाली आहे. कल्पना ताई आता गोलूला खाऊ घालत असतात, पण गोलू काही राहीना, तो आता रडायला लागतो. त्याला नादी लावत असतात, काय झालं बेटा, काय झालं माऊ, पण तो काही ऐकायचा थांबेना, तो सारखा रडतोय बरं का. कल्पना ताईंना तो आता कल्पना आजीला गोलू काही आवरेना.
म्हणूनच मगाशी म्हणलं मी प्रेक्षकांनो, विमल आहे म्हणून यांना खूप सपोर्ट होतो. आता विमल त्याला नादी लावत असते, ओ बेटा काय झालं. शेवटी आता तो राहीच ना. मग विमल म्हणते, आणा वहिनी मी त्याला बाहेर नेते फिरायला, म्हणजे तो शांत बसेल. विमल आता त्याला कडेवर घेते आणि बाहेर घेऊन जाते. मग तेवढ्यात कल्पनाताईंना फोन येतो अस्मिताचा. शेवटी बिचारी अस्मिता बाहेर जॉब करत असली तरी तिचं सगळं लक्ष घरीच आहे ना गोलूकडे. ती विचारते कल्पनाताईंना, मम्मा गोलू जेवला का ग, त्रास नाही न देते, रडत नाहीये ना ग. पण कल्पनाताई तिला दिलासा देण्यासाठी सांगतात, अगं अस्मिता काही टेन्शन घेऊ नको, तो अगदी मजेत आहे, छान खेळतोय तो, तू निर्धास्त राहा बेटा. आधी तर कल्पनाताईंना जरा टेन्शनच आलेलं असतं की आता गोलूला कसं शांत करावं. असं एक छोटंसं सीन त्यांनी दाखवलाय. मग आता अस्मिताला ते सांगतात, तू टेन्शन नको घेऊस बेटा, गोलू अगदी मजेत आहे. हा. मग अस्मिता म्हणते तिकडनं, बरं मम्मा ठेवते हा फोन. मग बाहेरनं विमल त्यांना आवाज देते, वहिनी गोलू शांत झाला बरं का, छान खेळतोय तो, या तुम्ही बाहेर या. मग कल्पनाताई म्हणतात, बरं बरं आले ग विमल. आणि विचार करतात, नशीब बाई माझं, नाहीतर मी अस्मिताशी खोटं बोलले असं झालं असतं. गोलू शांत नसता झाला तर मला तिला बोलवावं लागलं असतं घरी, असा त्या विचार करतात आणि जातात मग विमलकडे गोलू जवळ. इकडे अर्जुन आणि चैतन्य आलेत बरं का आश्रमात. अर्जुन विचारत असतो मधुभाऊंना, मधुभाऊ मला आश्रमातल्या सगळ्या लोकांचे डिटेल्स द्या, आश्रमातल्या प्रत्येकाची डिटेल माहिती घेतायत हे. आणि चैतन्य म्हणतो, कोणाचं आधार कार्ड पॅन कार्ड असेल तर तेही चालेल बरं का मधुभाऊ, आम्हाला सगळ्यांचे डिटेल द्या. सायली पण आहे आता त्यांच्यासोबत. आता तेवढ्यात अर्जुनला ती मुलगी दिसते. मी काल म्हटलं ना रात्री ती मुलगी उठून गेली होती बघा, ती मुलगी दिसली अर्जुनला. अर्जुन विचारतोय, ही मुलगी मी पहिल्यांदाच बघतोय, ही नवीन आली आहे का. मग ते काका सांगतात, मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये असताना रस्त्याच्या कडेला बसली होती ही मुलगी, कुसुमला भेटली ती आणि कुसुम घेऊन आली तिला इकडे. मग नाव काय आहे तिचं असं अर्जुन विचारतो. अंकिता असं नाव आहे या मुलीचं. चैतन्य आवाज देतो, ए अंकिता बेटा इकडे ये. आता अर्जुन विचारतो तिला, कुठून आलीयस बेटा तू. अंकिता म्हणते, मी पारगाव, माझे आई बाबा मी लहान असतानाच गेले, माझ्या काकांनी मला त्यांच्या घरी नेलं होतं पण ते मला खूप त्रास द्यायचे म्हणून मी तिथून पळून आले. अर्जुन म्हणतो, हो का बेटा, ठीक आहे, टेन्शन नको घेऊस, आता इथे तुला कोणी त्रास देणार नाही. पण तुझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत का तुझे, कागदपत्र वगैरे, म्हणजे आधार कार्ड किंवा काही, या किंवा तुझ्या काकांकडे आहे. त्यावरती मुलगी म्हणते, नाही माझ्या काकांनी माझे काहीच कागदपत्र बनवलेले नाही आहेत. चैतन्य म्हणतो, ठीक आहे आम्ही बनवून घेऊ मग. अर्जुन तिला जा असं म्हणतो मग. आणि अर्जुन मधुभाऊंना सांगतो, मधुभाऊ आपण वात्सल्य आश्रमाला स्ट्रीट लेवलला प्रोसेस करायची सुरुवात करूया, असं काहीतरी त्यांचं चालू आहे. म्हणजे आता ते डोनेशनसाठी वगैरे अप्लाय करणार आहे, NGOला डोनेशन देतात ना लोक, तर तसं ते अधिकृत करणार आहे आता वात्सल्य आश्रम. खूप छान कल्पना आहे प्रेक्षकांनो यांची. सायली म्हणत असते, मधुभाऊ प्रत्येकांकडे काय काय वस्तू आहे सापडल्यावर काय नाही ती तुम्ही नोंद ठेवताच, पण आता पुन्हा नव्याने नोंदी करूयात. आता चैतन्याचं लक्ष सगळं श्वेताकडे असतं बरं का. श्वेता चहा द्यायच्या बहाण्याने यांचं सगळं बोलणं तिथलं ऐकत असते, काय चाललं काय नाही यांचं सगळं ते ऐकत. सचिन आणि प्रियाचा सीन दाखवलाय आता त्यांनी मध्येच. सचिन म्हणत असतो, प्रिया मी तुला म्हटलं होतं तू खूप हुशार आहेस, पण आता मला जरा टेन्शनच आलंय. असं आजारपणाचं तू नाटक करणार आणि जेलच्या बाहेर पडणार, कोणाला संशय आला तर. अगं प्रिया तू इथेच राहून काय करायचं ते कर ना त्यापेक्षा. त्यावर प्रिया म्हणते, अरे सचिन, श्वेताला जेलच्या वेळेनुसार मला भेटायला शक्य नाहीये, आम्ही दोघी भेटलोच नाही तर मला प्लॅनिंग कशी करता येणार पुढची. मी हॉस्पिटलमध्ये असल्यावर गोष्टी सोप्या होतील बाबा. आता श्वेता हिला भेटायला यावी म्हणून ही आजारी पडते, ये बात कुछ हजम नहीं हो रही है. असो, आता इथे अर्जुन सायलीची चर्चा चालू आहे आणि श्वेता त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून आहे असं सीन दाखवलंय त्यांनी. चर्चा काही ऐकवली नाहीये, फक्त म्युझिक ऐकवलंय. मधुभाऊ प्रत्येकाचे गाठोडे काढून देतात अर्जुन सायलीला आणि चैतन्य पण आहे त्यांच्या मदतीला तिथे. आपण मगाशीच पाहिलं. श्वेता मात्र यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असते कुसुमशी बोलायच्या निमित्ताने. मधुभाऊ म्हणत असतात, हे बँक अकाउंटचं वगैरे काही माहीत नव्हतं बघा मला, पण खात्री पटली मला आता, योग्य माणसाच्या हातात मी हा आश्रम देतो. जावई बापू मला खात्री आहे माझ्यापेक्षा माझी साऊ छान आश्रम सांभाळेल. आणि जावई बापू तुम्ही आहातच सायलीच्या मदतीसाठी. त्यावर आता अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ मी असणारच आहे. सचिन आणि प्रियाचा सीन दाखवलाय पुन्हा. सचिन म्हणत असतो, प्रिया ती कॉन्स्टेबल आहे ना तुझ्या हाताखाली, मग तू कशाला टेन्शन घेतेस. प्रिया म्हणत असते, अरे सचिन ते सगळं ठीक आहे, पण आपला प्लॅन मोठ्या लेवलला करायचा आहे आपल्याला. आता एवढंसच करून नाही चालणार, मला काहीतरी मोठं करावं लागेल, जेलच्या बाहेर जावं लागेल, तरच आपलं मेन प्लॅनिंग होऊ शकतं. सचिन म्हणतो, बरोबर आहे तुझं. प्रिया मला मान्य आहे, प्लॅन फुल प्रूफ असायला हवा, मगच अर्जुन आणि साईला डाऊट नाही येणार ना आपल्यावर. प्रिया म्हणते, त्यामुळे मला सतत तुमच्यावर लक्ष ठेवावं लागेल ना, इथे मी डोळे बंद करून नाही बसू शकत. तुम्ही सगळं नीट पार पाडाल की नाही कोणास ठाऊक. सचिन म्हणतो, ए प्रिया जरा जास्ती बोलतेस बरं का तू आता, तू एकटीच सगळं व्यवस्थित करू शकते असं वाटतं का तुला, आम्ही बेअक्कल आहोत का सगळे.
आणि हे प्रिया मी काय राकेश नाही लागून चाललो तुझं वाटेल ते ऐकायला. आता बघा प्रेक्षकांनो, श्वेता आता या सीन मध्ये दाखवलंय त्यांनी, मधुभाऊंच्या आश्रमाचा सीन घेतला. श्वेता आता चहा देत असते बरं का सगळ्यांना. तेवढ्या ती चैतन्याला चहा देते. चैतन्य तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, तू श्वेता का? अच्छा, तू आणि मी आधी कधी भेटलोय का? श्वेता आता जरा घाबरते बरं का आणि म्हणते, नाही मी नाही भेटले तुम्हाला. कुसुम येते तेवढ्यात आणि म्हणते, आणि इकडे. श्वेता सॉलिड घाबरते बरं का प्रेक्षकांनो. मी सांगू तुम्हाला, या सीन वरनं ना 113% कन्फर्म झालंय की श्वेता साक्षी आहे. कारण ना प्रेक्षकांनो, चैतन्य आता मनातल्या मनात बोलतो, मला या परफ्यूमचा वास ओळखीचा वाटतोय. ही आश्रमातली मुलगी आहे, गरीब आहे आणि हिने परफ्यूम लावलाय. हे काय असेल गड्या? चैतन्य असं मनातल्या मनात बोलत असो. प्रेक्षकांनो, चैतन्यच हा माणूस आहे जो साक्षीला खूप जवळून ओळखतो. कारण आपल्याला माहिती आहे मागे साक्षीने त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक वगैरे केलं होतं. त्यामुळे ना प्रेक्षकांनो, मी हा अंदाज लावलाय की श्वेता ही साक्षी बनून आलेली आहे. तिने तिचा चेहरा लपवलाय आणि तिची ओळख पण लपवली आहे प्रेक्षकांनो. ऑब्विसली चेहरा बदलल्यामुळे ओळख सुद्धा लपली जाणारच ना. पण तिचा परफ्यूम चैतन्याने ओळखला, पण त्याला समजलं नाही कारण तिचा चेहरा वेगळा आहे ना. बघा प्रेक्षकांनो, जबरदस्त हिंट दिली की नाही मी. मग एक लाईक करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं, माझा अंदाज बरोबर आहे ना? कारण चैतन्य परफ्यूमचा वास ओळखतो ना, म्हणून मी अंदाज लावलाय. आता यांचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे कंप्लीट झालेत, म्हणजे सगळे त्यांनी बघितलंय. मग सायली सांगते मधुभाऊंना, मधुभाऊ कोणी नवीन व्यक्ती आली ना आश्रमात तर त्याचं नाव गाव डॉक्युमेंट्स घ्या, काही विसरू नका नोंदी करायला. अर्जुन म्हणतो, हो इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं रेकॉर्ड असायलाच हवं. सायलीचा रेकॉर्ड नव्हता मधुभाऊ, त्यामुळे किती गोंधळ उडाला आपला. मधुभाऊ म्हणतात, बरोबर बोलताय जावई बापू, जरा चुकच झाली माझी. सायली म्हणते, मधुभाऊ इथे मी उद्या येईल आणि मग वस्तूंची पण नोंदी करू हा. आता मधुभाऊ सहज म्हणतात, ए साऊ किती करशील बेटा, पोटातल्या बाळाचा पण विचार कर. सायली म्हणते, मधुभाऊ मी घेते बाळाची काळजी, हे काम पण महत्वाचंच आहे की नाही. श्वेता आता मनात विचार करते, अच्छा ही सायली प्रेग्नेंट आहे, तर हे सगळं प्रियाला सांगायला हवं. प्रियाला हे नक्कीच माहिती नसणार. आता तेवढ्यात अर्जुन आणि सायली निघाल्यात. मग मधुभाऊ म्हणतात, सांभाळून जा हं. सायली श्वेताचा पण निरोप घेते. बघा प्रेक्षकांनो, आता श्वेता प्रत्येक गोष्टीवर लक्ष देते, यांच्या हालचालीवर, असं पुन्हा त्यांनी दाखवलंय. आता यानंतर प्रिया आणि सचिनचा सीन पुन्हा दाखवलाय. प्रिया सचिनला उत्तर देत असते, हे बघ सचिन, मी तुला कमी लेखत नाहीये, पण अण्णाही आपल्याला मदत करताय ना, तू आणि मी आपण दोघंच उरलो. अरे मग यासाठी मला पण जेलच्या बाहेर पडावं लागेल ना सचिन, हे सगळं हुशारीने करायचंय आपल्याला. सचिन म्हणतो, ठीक आहे. प्रिया म्हणते, सचिन तू काय बोलत बसलायस? अरे मी तुला काल त्या गोष्टी मॅनेज करायला सांगितल्या होत्या, त्या केल्या का? सचिन म्हणतो, हो तुला चेक करणारा डॉक्टर मॅनेज झालाय, डोंट वरी. आणि हे बघ, हे जे तू सांगितलं होतं ना तेही आणलंय. सचिनने आता ते औषध दिलंय बरं का प्रियाला, कसलं तरी औषध आहे. सचिन ती बाटली प्रियाकडे देतो आणि प्रिया ती बाटली बघत असते. सचिन म्हणतो, प्रिया हे घेतल्यावर तुला त्रास होईल, तुझ्या पोटातल्या बाळाला त्रास होणार नाही. आता प्रिया म्हणते, आता बाकी सगळं तू माझ्यावर सोड सचिन, तू जा आता. सचिन आता तिला ऑल द बेस्ट करतो आणि निघून जातो. प्रिया म्हणते, आणि हो आता हॉस्पिटलमध्ये भेटूयात पुढे आपण. सचिन म्हणतो, येस येस चल बाय, असं म्हणून सचिन निघून गेलाय. प्रिया आता त्या औषधाकडे बघते बरं का मंडळी, आणि स्वतःच बडबडते, सायली या औषधाच्या मदतीने मी आज पिंजऱ्याच्या बाहेर कशी बाहेर निघते ते तू बघच, असं म्हणून प्रियाने आता ते औषध गिळलंय बरं का. गिळलंय म्हणजे असं ती बाटली लावली तिने तोंडात. बरं मंडळी, मला निगेटिव्ह बोलायचं नाहीये, पण प्रिया ती मानकाय वाकडी करते कोणाच ठाऊक आजकाल, ते खूपच एकदम विचित्र वाटते. म्हणजे ती मनुष्य नाही, काहीतरी वेगळीच वाटते असं मला म्हणायचंय. म्हणजे ते नको करायला तिने बरं का, ते खूपच ओव्हर वाटते. म्हणजे ते काय आता मला नाही बोलता येते, पण तुम्ही समजून घ्या माझ्या भावना. असो, आता प्रिया असं ते औषध गिळते आणि लगेच इथे एपिसोड संपून जातो. आजचा एपिसोड थोडासा छोटाच होता आणि तसंही मी तुम्हाला थोडा फास्ट सांगितला म्हणजे तुम्हाला बोर होऊ नये म्हणून. तर बघा आता पुढच्या भागात आपण बघतोय अर्जुन सायली घरी आलेत, खूप आनंदात असतात आणि तिकडे चैतन्याने बघितलं प्रिया हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि त्याने घरी येऊन सांगितलं सायली अर्जुनला की प्रिया निघाली जेलच्या बाहेर, ती जेलच्या बाहेर पडली. सायली म्हणते, म्हणजे ती पुन्हा एकदा आजारपणाचं ढोंग करून जेलच्या बाहेर पडली आहे, म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये हवं तसं वागायची परमिशन मिळेल. इकडे श्वेता आली आहे प्रियाला भेटायला. श्वेता म्हणत असते, प्रिया काय चाललंय तुझ्या मनात? प्रिया श्वेताला म्हणते, सगळ्यात पहिला वार सायली अर्जुनवर करायचा आहे, तो कुठे कधी आणि कसा करायचा हे मी तुला कळवते. म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये आली बरं का डायरेक्ट प्रियाला भेटायला. मंडळी आता प्रियाने दुखायचं नाटक करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली आहे ती, पण मला असं वाटतंय शेवटी सायली आणि अर्जुन हिरो हिरोईन आहेत, त्यांना देऊन देऊन कितपत त्रास देणार आहेत हे विलन. शेवटी सत्याचाच विजय होतो ना प्रेक्षकांनो. असो,
पण आता हे जे काही त्रास देणं सुरू आहे हे यांचं शेवटचं असावं असा एक अंदाज आहे माझा. पण मंडळी, सगळ्यात मोठा अपडेट म्हणजे श्वेता ही साक्षी आहे हे कन्फर्म झालेलं आहे बरं का. अरे बघा तुम्ही, माझा अंदाज बरोबर निघणार आहे, कारण चैतन्याने परफ्यूमचा वास ओळखला ना, ते मी गेस केलं, चैतन्याने गेस केलं म्हणून मी गेस केलं. असो, चला तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आजचा स्पेशल पदार्थ जमल्यास नक्की कळवा कमेंटमध्ये, लाईक करा आपल्या रिव्ह्यूला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थोड्याच वेळात बाईचा आशीर्वाद एन्जॉय करा. चला तर मंडळी, टेक केअर, हॅपी संडे वन्स अगेन, धन्यवाद.